नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एका माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं. आणि मागचे काही दिवस झाले व्लॉग येत नव्हता कारण कामामध्ये होतो, सो त्याच्यामुळे. आणि आजचा व्लॉग मी आज संध्याकाळी सुरू करत आहे. आणि हवं इकडं आता मी चहा घेतो आहे. आणि आता मी चहा पिऊन आज आम्ही म्हणजे मी, अक्षय आणि ऋता, अर्षदा आहे, आम्ही सगळी जाणार आहे आज. कुठं जाणार आहे ते आता पुढं कळणार आहे तुम्हाला. सो व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघायला विसरू नका. सो चला आता मी चहा पिऊन घेतो. मंडळी हे बघा, मी आता रेडी झालेलो आहे आणि आता मी जायला निघालो आहे. हे बघा आता ॲक्टिवा घेऊन जाणार आहे. आणि आता मी जाणार आहे ते अक्षयच्या घरी. मग तिथून मी आणि तो मिळून मग गाडी घेऊन जाणार आहे पुढं साखळीला. सो आता मी जातो आहे अक्षयच्या घरी. वाजलेले 5:20 झाले. सो पोचेपर्यंत 5:45 तरी होणार आहे. सो चला मंडळी, आता फायनली मी पोचलेलो आहे अक्षयच्या घरी. आणि आता वाजलेलं आहे बरोबर 5:45 झाली पोचेपर्यंत. आणि आता मी थोड्याच वेळात निघणार आहे. अक्षय रेडी होतो आहे. सो 6:15पर्यंत आम्ही निघणार आहे इथून. बघा पंच घेऊन जायचा विचार आहे. आता बघूया अक्षय काय म्हणतो तो. सो चला हे बघा, आता आम्ही निघालेलो आहे आणि अल्टो घेऊन चाललो आहे आम्ही फायनली. ऑटोमॅटिक बसवलं आहे मंडळी रिमोटवर. वाजलेले 6:05 झाले. सो चला तर निघूया. हे बघा आता इथून निघालेलं आहे आम्ही. आणि इथून किती असणार अक्षय किलोमीटर वेंगुर्ला? 75 किलोमीटर आहे. 75 इथून माझ्या घराकडून. आणि 2 तास लागणार आम्हाला पोहोचायला. 8 तरी वाजणारच आहे. ट्रॅफिक कसं आहे त्याच्यावर डिपेंड आहे. लेट्स सी. चला तर पुढे भेटतो तुम्हाला. तर मंडळी बघा वाजलेले 8:15 आणि फायनली पोहोचलो आम्ही वरदच्या घरी. वरद कसं आहे? खूप दिवसाने. आणि आता मी जरा फ्रेश बी होतो आणि त्यानंतर मग जेवायला बसणार आहे. आणि बघा फायनली आता आम्ही इकडं जेवायला बसलो आहे. आणि आज आहे चपाती भाजी आणि इकडं आंबे, हापूस आंबे इकडचे स्पेशल. सो चला आता आम्ही जेवून घेतो इकडं. मंडळी आता रात्रीचे वाजलेले 10 आणि सगळ्यांचं आता जेवण खाऊन सगळ्यांचं झालं. आणि उद्या आम्ही सकाळी जाणार आहे. ते म्हणजे वेंगुर्ल्यातच ही प्लेस आहे. म्हणजे वेंगुर्ल्यापासून 25 किलोमीटर आहे. आणि ती खूप प्लेस फेमस आहे. आणि ती तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. The next day. नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एका माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं. आणि आता वाजलेले आहे सकाळचे 8 आणि आता आम्ही जरा फ्रेश बी होऊन आता आम्ही निघालो आहे ते खवणे बीचला. आणि आता बघा निघालो आहे. हे बघा इकडं आता अशी कुरागळातून वाट आहे जायला. आणि असं निसर्गरम्य वातावरणातून असं जायचं एक सुंदरसं, खूप मजा येते. आणि आता ब्रेकफास्ट बी केलं नाही अजून. आता ब्रेकफास्ट करणार आहे तिकडं खालते वेंगुर्ल्यामध्ये. कुठं बरा मिळतं तिकडं करणार आहे. बघूया आता काय ब्रेकफास्टला काय खायचं आहे ते. तो हे बघा हे आहे वरदचे बाबा. बरं मी म्हटलं इकडे येऊन जाणार आहात तुम्ही. सो चला तर पुढंच भेटतो तुम्हाला. तर मंडळी बघा इकडं आता आम्ही आलो आहे ब्रेकफास्ट करायला. आणि मी घेतले पोहे आणि अक्षयने घेतले बघा इकडं उपीट. सो आता मी खाऊन घेतो इकडं. बघा आता आम्ही इकडं खाल्लेलो सलगरमध्ये इकडे पोहे खाल्लो आहे. आणि त्यानंतर आता आम्ही निघालो आहे पुढं कंटिन्यू खवणे बीचला. स्पेशल म्हणजे तिकडं कायकिंगसाठी स्पेशल आहे आणि बीच पण आहे तिकडं. सो त्याच्यासाठी ते आज आपण बघणार आहोत. सो चला आता लेट्स गो. मंडळी आता फायनली आम्ही पोहोचलेला इकडं खवणे कायकिंग करायला. आणि समोर तुम्ही इकडं बोर्ड बघू शकता सगळं दिलेलं आहे इकडं. आणि आता आम्ही चाललो आहे तिकडं. आणि रेट्स बी कसे काय ते आम्ही विचारणार आहे. सो चला तर पाहूया. इकडं आता इकडं सगळीकडे असं हे पूर्ण तुम्हाला दिसतंय ते इकडं पूर्ण इकडं कायकिंग करतात हे बघा. आणि समोर तुम्ही पाहू शकता इकडं तो खवणे बीच आहे. आणि हा फेमस बीच आहे इकडचा. आणि त्या आता पहिले आम्ही कायकिंग करणार आहे आणि त्यानंतर मग बीचवर जाणार आहे. दादा इथं कायकिंग तुमचं कसं काय आहे? इथे आमचं कायकिंग खवणे कायक्स म्हणून आमचं एक पेज आहे इंस्टावर पण, ते पण तुम्ही बघू शकता. आम्ही इथे मँग्रोव्ह मध्ये तुम्हाला फिरवतो. जसे की काही लोकेशन्स आहेत. मँग्रोव्हची केव्ह आहे, मँग्रोव्ह फॉरेस्ट आणि ग्रास सर्कल हे तुम्ही इथे आल्यावर बघू शकता. तर मी सांगतो की कधी आलात तर आम्हाला फोन करून या. हा इथे आमचा नंबर आहे बॅनरवरती आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मिळेलच.
तर कधी आलात तर फोन करून येताना या. आणि इथे बरेच जणांचे आता कायक झाले, त्यामुळे फोन करून या. आम्ही तुम्हाला चांगली सर्व्हिस देऊ. सोबत गाईड सुद्धा असतात आमच्याकडे, ते पण आम्ही प्रोव्हाइड करू. आणि इथे आमच्याकडे चेंजिंग रूम, वॉशरूम ती पण सोय आहे. आणि काय खायची पण ती पण तुम्ही इथे करू शकता. कधी येताना तर फोन करूनच या. आमचा तिथे 250 रेट असतो, पण सपोज कॉल वगैरे केलात ना तर आम्ही 20% ऑफ करतो. 200 रुपीज आहे आमचा रेट पर पर्सन. आणि लहान मुलांचे आम्ही चार्ज घेत नाही, त्यांना फ्री असतो. 7 वर्ष जे खाली असतात त्यांना. तर कधी आलात तर कॉल करूनच या. तर मंडळी आता फायनली पोहोचलेलो आहे मी इकडं खवणे कायकिंग करायला. कायकिंग करण्यासाठी मंडळी इकडं 250 रुपये आहे. आणि जर तुम्ही फोन पे करून आलात तर तुम्हाला डिस्काउंट भेटेल, 200 रुपयाला पडेल. आणि आता थोड्याच वेळात आम्ही कायकिंग करणार आहे. तेव्हा सेफ्टी घातलेली आहे सगळी, लाईफ जॅकेट बी. सो फुल रेडी आहे जायला. आता मी पहिल्यांदा कायकिंग करणार आहे. माझा पहिलाच एक्सपिरियन्स असणार आहे हा. सो चला तर पाहूया. हे बघा आता आम्ही इकडं कायकिंग करायला लागलेलो आहे. आणि हे बघा गुरुता इकडं पुढं बसले आणि मी बघा पाठीमागे. खूप मजा येते. सो पहिल्यांदा एक्सपिरियन्स करतोय. आणि अक्षय आणि तिकडं मामी तिकडं आहे बघा. सो चला तर मंडळी आता तुम्ही इकडं बघू शकता. आता आम्ही इकडं आलेलो आहे बघा. आणि किती जण आम्हाला इकडं भेटलेले आहे बघा. खूप मजा येते. गुरुता कसं वाटतंय? पहिल्यांदा एक्सपिरियन्स ना? चल पुढे पुढे चल. आता फायनली आम्ही कायकिंग करून आलेलो आहे आणि खूप मजा आली. कसं वाटलं बरं? मस्त वाटलं. परत येऊ. अक्षय कसं वाटलं? मस्त मस्त, एक नंबर. तुम्हाला इथे यायचं असेल ना तर या. आणि कुठे जाण्यापेक्षा इथे आलं तर तुम्हाला खूप चांगली सेवा मिळेल. सर्व्हिस चांगली आहे. पर हेड 200 रुपये तासभर तुम्हाला फिरायला देतात. आतमध्ये जंगलामध्ये म्हणजे मॅंग्रोव्ह फॉरेस्टमध्ये राहता येईल तुम्हाला. मस्त आहे, नक्की या. आणि वारा सुद्धा एकदम मस्त वाहत आहे बघा. आणि खूप मस्त आहे ही प्लेस. आणि याच्याच बाजूला आहे बघा इकडं आता मॅगी पॉईंट आहे. हे बघा इकडं आता आम्ही 6 मॅगी सांगितले. मस्तपैकी खाणार आहे गरमागरम मॅगी. 40 रुपये मॅगी आहे. हे बघा इकडंच गाडा आहे. सो इथं आता मॅगी करतात. हे खाऊन घेतो मॅगी आणि मग भेटतो तुम्हाला. चला इकडं आता मॅगी आलेली आहे आमची. कशी आहे अक्षय? एक नंबर, एक नंबर. तर आहे बघा इकडं आता ज्ञानेश स्नॅक सेंटर आहे. इकडं तुम्हाला भेटून जाईल. आणि चहा, कॉफी, लिंबू सरबत सगळं इकडं भेटून जाईल. आणि इकडेच आता कायकिंग करतात. त्याच्या सारखं बाजूलाच हे आहे ज्ञानेश स्नॅक सेंटर. तर चला तर आता टेस्ट करून बघूया मॅगीची कशी आहे ती. एक नंबर मंडळी. मी कधी आलात तर इकडं नक्की या, स्पेशली मॅगी खाण्यासाठी. तर हे बघा इकडं तर खायला लागलेले आहे. सो चला आता मी खाऊन घेतो आणि मग भेटतो तुम्हाला. तर मंडळी आता मी मॅगी बी खाऊन आता मी चाललो आहे इकडं बीचवर. इथं जवळच आहे, चालूनच जायचं बट्टे. सो आता चालत जातो आहे मी. आणि वाजलेले 11 वाजले. कडक ऊन आहे समकं. सो तुम्ही कधी इकडं आलात तर नक्की या. तुम्हाला खूप आवडेल ही प्लेस. इतकी बेस्ट आहे प्लेस ही कायकिंग करण्यासाठी. वेंगुर्ल्यापासून हे 25 किलोमीटर आहे. सो नक्की या. चला हे आता बघा फायनली आम्ही पोहोचलेलो आहे इकडं खवणे बीचवर. आणि जिथं आपण आता कायकिंग केलं तोच हा इकडं बीच आहे बघा. आणि जशी गोव्यामध्ये गर्दी असते बीचवर तशी इकडं कुणी एक नाही आहे. खूप कमी आहे लोक. पण कायकिंग करण्यासाठी तर खूपच लोक आहे. आता सकाळचे नसले तरी मग दुपार संध्याकाळपर्यंत खूप लोक येतात इकडं. आणि गर्दी होते तिकडं. आणि इकडं तुम्ही लाटा बघू शकता कशा इकडं उसळतात आहे त्या. आणि पूर्ण हे दगड आहे बघा इकडं सगळे. खूप मस्त वाटतं. आणि जर तुम्ही संध्याकाळच्या वेळेला आलात तर एकदम मस्त वाटेल. आणि इकडं सनसेट सुद्धा पाहायला मिळेल तुम्हाला. आणि रेती तर इकडं खूपच तापलेली आहे. वाजलेले 11-10 झाले आता. सो आता मी थोडा वेळ इकडं फोटो बी काढतो आणि मग निघणार म्हणजे बरंचच्या घरी जाणार आहे जेवायला दुपारी. सो चला तर.
तर मंडळी आता फायनली परत चाललो आहे आम्ही वरदच्या घरी आणि वरदने स्कूटर आणलेली, सो मी त्याच्याबरोबर जातो आहे आणि मागून अक्षय येतो आहे. सो आता मी डायरेक्टली जाऊन तिकडे जेवणारच आहे. सो तर मंडळी आता फायनली मी पोचलेला आहे वरदच्या घरी आणि वाजलेला आहे बरोबर 1 वाजला पोचेपर्यंत आणि आता मी जेवून घेतो आणि आजचा मी व्हिडिओ इथंच एंड करतो आहे. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वैभव साने व्लॉग्स. बाय बाय.